10 दिवसाचा गणेशोत्सव असणार आहे. 18 तारखेला आगमन सोहळा असतील आणि 22 तारखेला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा असेल आणि त्याच्यानंतर 10 दिवस आमच्याकडे विविध प्रकारचे कार्यक्रम असणार आहेत. त्यामध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू असतील, महाप्रसाद असेल, भजन संध्या असेल, गणेश याग असेल, अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन आम्ही या 10 दिवसांमध्ये केलेलं आहे. मला कुठेतरी असं वाटतं, की जे भारतीय सण आणि उत्सव आहे आणि जी परंपरा आहे, ही भारतातच नाही तर परदेशात देखील मोठ्या प्रमाणावर याचं जतन होत आहे आणि माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून मी देखील गणपती बाप्पांच्या मूर्त्या परदेशात पाठवतो. जवळपास 1.5 ते 2 लाख गणेश मूर्त्या आमच्या जगभरामध्ये जातात आणि भारतात ज्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो, त्यापेक्षा तेवढ्याच मोठ्या थाटामाटामध्ये गणेशोत्सव परदेशामध्ये देखील साजरा करताना मी दरवर्षी पाहतो आणि ही जी भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे, याचं परदेशातील नागरिकांनी म्हणजे जे नॉन इंडियन्स लोक आहेत त्यांना देखील इतकं आवडतं भारतीय संस्कृती. तर या भारतीय संस्कृती अजरामर व्हावी आणि याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा जगभरामध्ये, यासाठी आम्ही देखील आमच्या घरातल्या गणपती बाप्पाचं जे आम्ही 10 दिवसासाठी जे आम्ही सेवा करतो आणि इथून कुठेतरी आम्हाला असं वाटतं की हा गणेशोत्सव मोठा करण्यामागे किंवा या गणेशोत्सवचा थाट मोठा करण्यामागे माझं हेच एक रिझन आहे की तरुणांनी देखील याच्यामधून शिकणं गरजेचं आहे.